घेतलेला आहे त्याच्याकडे मी पुन्हा एकदा ही चर्चा घेऊन जाऊ इच्छितो. रोहित चंदावरकरांकडे आपण जाऊया. रोहितजी, याच्यामध्ये आरोग्याचा मुद्दा आहे, तांत्रिक मुद्दा आहे, कायद्याचा मुद्दा आहेच, मात्र हे सगळ्या मुद्द्यांना कधी राजकारणाचं स्वरूप येतं आणि कधी त्याच्यामध्ये एक प्रकारच्या वर्चस्ववादाचा वास यायला लागतो, कधी एकदा त्याच्यामध्ये आगामी सगळी गणितं दिसायला लागतात वर्चस्ववादाची. हे आपण यापूर्वी सुद्धा अनेकदा पाहिलं असेल. त्या अनुषंगाने आजचा जो प्रकार झालेला आहे त्याच्याकडे बघताना तुम्हाला नेमकं काय दिसतं याच्यात? अमोल, तुम्ही आणि या पॅनेलवर आता उपस्थित असलेले दोन्ही सन्माननीय सदस्य किंवा वक्ते जे आहेत ते सगळे अग्री करतील की हा विषय हा जो आज आलेला मोठा इश्यू झालेला आहे तो दोन विषयांभोवती आहे. पहिलं म्हणजे अर्बन टाउन प्लॅनिंग आणि दुसरं म्हणजे पब्लिक हेल्थ. मला असं वाटतं की अर्बन टाउन प्लॅनिंग आणि पब्लिक हेल्थ या दोन विषयांमध्ये राजकारण जर आणलं नाही तर जनतेसाठी बरं होईल, सरकारसाठी बरं होईल, विरोधी पक्षांसाठी बरं होईल, आपल्या सगळ्यांसाठी बरं होईल. त्यामुळे त्याच्यात राजकारणापासून स्वतंत्र असा हा विषय ठेवून आपण बोलू. हे एकदा लक्षात आल्यावर पुढचा पॉईंट असा येतो की ही जी समस्या आहे की मी तुम्हाला साधं सांगतो की मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये असताना राजकारणाव्यतिरिक्त पॉलिटिकल एडिटर म्हणून मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई टाउन प्लॅनिंग वगैरे याच्यावरही खूप लिहित असे, त्याचा अभ्यास करत असे आणि त्यातल्या तज्ज्ञांना भेटत असे. त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईतल्या बहुसंख्य समस्या, आणि मला वाटतं की ही समस्या सुद्धा आता त्यात येते, ही नको तितके डेन्सिफिकेशन मुंबईचं जे झालेलं आहे त्याच्यामुळे आलेली आहे. त्यामुळे हा विषय डेन्सिफिकेशन सोडवणं या दृष्टीने महाराष्ट्र सरकार किंवा नगर विकास खाते किंवा अन्य महापालिका वगैरे ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी सगळ्यांनी बघितला पाहिजे. ते बघत असतील याची मला खात्री आहे. पुढचा पॉईंट असा की बघा, काही भागातले कबुतरखाने बंद झाले गेल्या काही वर्षात आणि पक्षी हे मायग्रेटरी असतात छोट्या स्केलवर किंवा मोठ्या स्केलवर. ते माणसांसारखं एकाच ठिकाणी 10-10, 15-15 वर्ष राहत नाहीत. त्यांना जिथे अन्न मिळेल त्या दिशेने ते जातात. तर ज्या ठिकाणचे कबुतरखाने बंद झाले तिकडचे सगळे कबुतर ही दादरच्या कबुतरखान्यावर गेल्या 5-7 वर्षात एकवटली आहेत. त्याच्यामुळे डेन्सिफिकेशन प्रचंड होऊन त्याच्यातून ही समस्या झाली आहे, असं हे जैन तिथले जे काही लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, प्राणीप्रेमी आहेत, कबूतरप्रेमी आहेत, ते सुद्धा म्हणतायत आणि इतर अभ्यासक सुद्धा म्हणतायत. मला असं वाटतं की त्याच्यातून होणारा रोग, त्याच्यातून होणारा संसर्ग, इन्फेक्शन वगैरे टाळायचं असेल तर ह्याचा मार्ग असा आहे की हे डेन्सिफिकेशन विरळ केलं पाहिजे. अति गर्दी कुठली माणसांची असो अन्य कोणाची असो ती एका ठिकाणी झाली तर ती स्प्रेड आउट करणं ही याच्यावरची समस्या असू शकते. त्याच्यातनं सुवर्ण मध्य साधता येईल असं माझं मत आहे पत्रकार म्हणून, आणि त्या चॅनल म्हणून एबीपी माझंही तसं मत असेल याची मला खात्री आहे. शेवटचा पॉईंट की हे करत असताना दोन्ही बाजूंचं म्हणणं लॉजिकल आहे, योग्य आहे. दोन्ही बाजूंनी बघितलं तर पब्लिक इंटरेस्ट किंवा प्राण्यांचे इंटरेस्ट, पक्ष्यांचे इंटरेस्ट यातच ते आहे. तर मला असं वाटतं सुवर्ण मध्य असा आहे की ह्याच्यावरचा कुठलाही ऍक्शन, कुठली कारवाई ही एकदम एका दिवसात अचानक न करता ती स्प्रेड आउट केली पाहिजे. म्हणजे ती 1-2 महिने 4 महिन्याचा कालावधी घेऊन हळूहळू केली पाहिजे. संसर्ग जो होतोय तो काय 24 तासात होतोय आणि लगेचच माणूस जातोय किंवा काय होतोय असं नाहीये. ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे. ती जर तुम्हाला रिव्हर्स करायची असेल, ती जर आरोग्याच्या दृष्टीने पावलं टाकायची असतील तर आधी त्या परिसरात, अन्य परिसरात किंवा स्प्रेड आउट एरियामध्ये कबुतरांसाठी अन्य ठिकाणं ओपन करणे, आणि ते पक्षी हे आपल्यापेक्षा त्यांना तो सेन्स जास्त असतो, ते जिथे अन्न किंवा खाद्य, पाणी याच्या ठिकाणी ते जातात असं अभ्यासकांचं मत आहे. त्याच्यामुळे ही गर्दी स्प्रेड आउट करणं माणसांची सुद्धा आणि प्राण्यांची सुद्धा हे याच्यावरचं सोल्युशन असू शकतं, आणि हा विषय राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे असं मला अगदी ठामपणे वाटतं. अमोल, ठीक, किशोर तिवारी आपल्या बरोबर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. किशोरजी, ज्या प्रकारे आजचं आंदोलन झालं याच्यातला अनेक मुद्दे आहेत जैन समाजाचे ज्याच्यावर काल सुद्धा आपण चर्चा केलेली होती. मग तो हत्तीचा असेल, मासळी बाजाराचा असेल, मंदिराचा असेल, अनेक मुद्दे आहेत. पण आज ज्या प्रकारे शांतता प्रिय समजला जाणारा, आतापर्यंत तशाच प्रकारे इतिहास असलेला हा समाज अचानकपणे रस्त्यावर उतरला, आंदोलन केलं, त्या ठिकाणची ताडपत्री फाडून टाकली आणि त्यानंतर हे आंदोलक बाहेरनं आलेले होते, स्थानिकांनी हे केलं नाही, अशा प्रकारे सुद्धा त्याचं स्पष्टीकरण इथल्या स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही या प्रकाराकडे कसे पाहता? हा आस्थेचा आणि कायद्याचा असा संघर्ष आपण पाहता की त्याच्या पलीकडे आणखी काही याच्यामध्ये अंडरकरंट्स तुम्हाला दिसतात?